नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, इंदापूर शहराची जी नगरपालिका आहे, नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार जवळपास आता संपत आलेला, आजचा दिवस उद्याचा दिवस आहे। आणि आता दस्तूर खुद्द अजित पवार यांची इंदापूर शहरामध्ये रॅली आहे, सभा आहे। म्हणजे आज अर्धा दिवस हा अजित पवारांनी इंदापूर शहरासाठी दिलेला आहे। त्याचं कारण हे तसंच आहे, अजितदादांची पत्नी सुनित्रा वहिनी ह्या लोकसभा निवडणूक लढवणार आहेत इंदापूर बारामती मतदारसंघातून। आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये हे इंदापूर तालुका येतो, त्याच्यामुळे इंदापूर तालुक्याची नगरपालिका जिंकणं हे अजितदादासाठी प्रतिष्ठेचं आहे। जर उद्या यदा कदाचित जर पराभव झाला तर मात्र फार मोठी अशी नाचक्की होईल। आणि ही काही करून नगरपालिका जिंकायची, नगरपालिकेसाठी फार मोठा निधी द्यायचा, घोषणा करायच्या की बाबा आम्ही हे देऊ ते देऊ ते देऊ, असे आज फार मोठ्या प्रमाणामध्ये घोषणा केल्या जातील अजितदादाकडनं। परंतु आज 12 वाजता अजितदादांची सभा आहे, 12 वाजता अजितदादांचं आगमन आहे, रॅली आहे आणि सभा देखील आहे। तर खरंच बाबा भरत शहा निवडून येतील का, काय सध्याची स्थिती आहे, तर त्याच विषयाची चर्चा घेऊन आलो। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। इंदापूर शहराची नगरपालिका म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये एकच नगरपालिका आहे। वास्तविक पाहता इंदापूरमध्ये 2 नगरपंचायत, एक नगरपालिका व्हायला पाहिजे होती, म्हणजे बिगवन सुद्धा नगरपंचायत व्हायला पाहिजे होती। वालचंद नगर, जंक्शन, अंथुर्णे, लासुर्णे अशी एक नगरपंचायत व्हायला पाहिजे होती। त्याचबरोबर बावडा सुद्धा नगरपंचायत व्हायला पाहिजे होती, परंतु ती झालेली नाही। याचं कारण हे तसंच आहे की राजकारणी लोकांची जी उदासीनता असते, म्हणजे समजा जर नगरपालिका असेल तर नगरपालिकेमध्ये अनेक विविध उपक्रम हे राबवले जातात आणि नगरपालिकेला मोठ्या प्रमाणामध्ये निधी सुद्धा असतो। गावं सुधारायची म्हटलं तर ह्या छोट्या छोट्या नगरपंचायता करणं गरजेचं असतं, म्हणजे राज्य शासनाकडून, केंद्र शासनाकडून मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा ग्राम पंचायतीपेक्षा नगरपंचायतीला येत असतो। पंचायत म्हणजे एक नगरपालिका असते, नगर अध्यक्ष असतो त्याला, आणि नगरसेवक सुद्धा असतात। तर मोठमोठ्या योजना ह्या नगर पालिकेच्या माध्यमातून राबवता येतात। तर असंच काहीच इंदापूर तालुक्यामध्ये हे जी 3-4 गावं मोठी आहेत, म्हणजे जसं की बिगवन गाव, बिगवन रेल्वे स्टेशन, बिगवन हे 6-7 ग्रामपंचायतीमध्ये विखुरलं गेलेलं आहे। बिगवन शहर असेल, बिगवन ग्रामपंचायत असेल, अलीकडे एक ग्रामपंचायत, पलीकडे एक, अशा बिगवन शहरावरती 4 ते 5 ग्रामपंचायती आधारलेल्या आहेत। असंच काहीच ते जंक्शन परिसरामध्ये सुद्धा आहे, म्हणजे वालचेनगर ग्रामपंचायत आहे, जंक्शन ग्रामपंचायत आहे, लासुर्णे ग्रामपंचायत आहे, अंथुर्णे ग्रामपंचायत, अशा 4-5 ग्रामपंचायती आहेत। तर हे सगळं शेजारी लागून गाव आहे, तर ही सगळी मिळून नगरपंचायत सुद्धा तिथं बनवता आली असती। तसंच बावडा म्हणून गाव जे आहे हर्षवर्धन पाटील यांचं, ही सुद्धा नगरपंचायत बनवता आली असती, परंतु राजकारणी लोकांची जी उदासीनता आहे इंदापूर तालुक्यामधल्या, ही याच्यातून दिसते। फक्त आणि फक्त रस्ते, हर्षवर्धन पाटील यांनी सुद्धा 20 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जो विकास केला, तो विकास फक्त आणि फक्त रस्ते आणि हे इतर, म्हणजे कुठलाही व्यवसाय उद्योग मोठा असा तालुक्यामध्ये आणला गेला नाही, हे आपण पाहिलं। तसंच दत्तामामा भरणे यांना सुद्धा आता ही 15 वर्षे मिळालेली आहेत। गेल्या 11 वर्षामध्ये किती उद्योगधंदे तालुक्याला आणलं गेलं ह्याचं सुद्धा स्ट्रक्चरल ऑडिट होणं गरजेचं असते। तर आता इंदापूर तालुक्यामध्ये फक्त आणि फक्त एकच नगरपालिका आहे, आणि त्या नगरपालिकेवरती सुद्धा ह्या सगळ्यांचा डोळा आहे की ही नगरपालिका आपण कशी जिंकता येईल, आपल्याला कशी जिंकता येईल, आणि ही आपणच जिंकायची, असं काहीच आता सध्याचं चित्र सुरू आहे। तर त्यासाठी एका बाजूने दत्तामामा भरणे आणि अजित पवार यांनी मात्र जोरदार अशी फिल्डिंग लावलेली की ही नगरपालिका काही करा आपल्या ताब्यामध्ये आली पाहिजे। तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष यांनी पाठबळ दिलेलं आहे। प्रदीप गारटकर यांना अपेक्ष म्हणजे कृष्णा भीमा विकास आघाडी अशी स्थापन केलेली आहे, आणि त्या आघाडीच्या माध्यमातून प्रदीप गारटकर यांनी पॅनल टाकलेला आहे, परंतु त्याला सहकार्य म्हणून हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने ह्या दोघांचं आहे, आणि हे 3 जण मिळून यांनी
हा पॅनल केलेला आहे आणि तो पॅनल कसा निवडून आणायचा त्याची आता जोरदार तयारी सुरू झालेली आहे. म्हणजे काही केल्या हा पॅनल निवडूनच आणायचा, पॅनल पराभूत होता कामा नये असं काहीच चित्र सध्या ह्या तिघा जणांचं झालेलं आहे मित्रांनो. आणि पॅनल जर पराभव झाला तर आपले महाराष्ट्रामध्ये फार मोठे नाचक्य होईल. हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर हे तिघही एकत्र येऊन सुद्धा म्हणजे एकेकाळचे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये असलेले आमचे हर्षवर्धन पाटील आणि इंदापूरची नगरपालिका 1992 पासून सलग 15 वर्ष आपल्या ताब्यामध्ये ठेवणारे, 3 वेळा विधानसभा लढवणारे प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने हे आमदारकीचं स्वप्न अशी बाळगून इंदापूर तालुक्याचा विकास करण्यासाठी निघालेले, 2024 ची विधानसभा निवडणूक लढवलेले, जेमतेम 40,000 मतदाधिक्य घेणारे प्रवीण माने या सगळ्यांची नाचिक्य होईल जर उमेदवार पराभूत झाला तर. तसंच काहीच आहे विरोधाचं सुद्धा चित्र तसंच आहे. भरत शाह यांच्या माध्यमातून दत्तामामा भरणे यांनी नगरपालिकेला उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी दिलेला आहे. अजितदादा यांच्या माध्यमातून हा उमेदवार दिला गेलेला आहे. जर त्यांचा पराभव झाला तर डायरेक्ट दत्तामामा भरणे आणि अजित पवार यांचा पराभव होईल असं म्हणजे झाला असं लोक म्हणतील, असं चित्र आहे हे. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये आता जर पराभव कोणाचा होईल, दोघातनं एक जणाचा पराभव होणारच आहे. ह्याच्यामध्ये 5 उमेदवार आहे, इतर 3 पक्षाचे उमेदवार आहेत. जसं की काँग्रेस पक्षाचा एक उमेदवार आहे. कधी काळी 10 वर्षापूर्वी काँग्रेस पक्ष सुद्धा इथं प्रबळ होता, तो हर्षवर्धन पाटील यांच्या रूपाने. हर्षवर्धन पाटलांनी पक्ष बदलला, भाजपमध्ये गेले की भाजप प्रबळ झालं. आता भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले की ते पक्ष प्रबळ झाला. परंतु पुन्हा हर्षवर्धन पाटील यांची प्रबळ अशी मानसिकता आहे की भारतीय जनता पक्षामध्येच पुन्हा प्रवेश करायचा, की बाबा आपल्याला नको, हे आपल्याला जी सत्ता प्रस्थापित करायची असेल तर भाजपमध्येच जावं लागेल. तर ह्याच्यासाठी आता ह्या निवडणुका झाल्या की हे 3 जण पण आता ऑलरेडी तर प्रवीण माने हे भाजपमध्येच आहेत, परंतु आता त्यांच्या पाठोपाठ हर्षवर्धन पाटील आणि प्रदीप गारटकर हे सुद्धा भाजपमध्ये जाणारच आहेत. आणि ही निवडणुकीचीच वाट पाहतायत की बाबा ही निवडणूक झाली की आपण आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करायचा आणि निवडून जर आलो तर ह्या सगळ्या नगराध्यक्षासहित नगरसेवकांसहित भाजपमध्ये जायचं. आणि जरी पराभव झाला तरी सुद्धा हे भारतीय जनता पक्षामध्ये जाणार आहेत, ते जवळपास यांचं फायनल झालेलं आहे. तर दुसरीकडे मात्र आता अजितदादा यांनी सुद्धा चांगला ह्यांना धडा शिकवायचा की बाबा हे आमच्या विरोधात एकत्र येऊन जर निवडणूक लढवत असतील तर ह्यांना धडा शिकवायचा आणि माझ्याच पक्षाचा जिल्हाध्यक्ष जर माझ्या विरोधात ठाकत असेल तर ह्याला चांगला धडा शिकवायचा. म्हणून दस्तूर खुद्द अजित पवार सुद्धा आता सध्या मैदानात उतरलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा जोरदार अशी फिल्डिंग लावलेली आहे. आज म्हणजे त्यांचा इंदापूरचा दौरा आहे आणि इंदापूरमध्ये भव्य दिव्य अशी रॅली काढणार आहेत. म्हणजे अगदी बाबा चौक ज्याला आपण म्हणतो त्या बाबा चौकामध्ये सभेचं आयोजन केलेलं आहे. तर अगदी खालच्या म्हणजे श्रीराम चौकापासून आंबेडकर नगर पासून म्हणजे इंदापूर शहरामध्ये जेवढे वार्ड येतात त्या प्रत्येक वार्डामध्ये अजितदादाची रॅली होणार आहे. त्या वार्डापासून सगळी पूर्ण रॅली काढून ते सभेचं रूपांतर म्हणजे त्याचं सभेमध्ये रूपांतर होणार आहे आणि ती सभा ही बाबा चौकामध्ये ठेवली जाणार आहे. म्हणजे अजित पवार यांनी आजवरती कुठल्याच मतदारसंघामध्ये रॅली काढलेली नाही, म्हणजे पूर्ण अशी रॅली बाबा म्हणजे अख्खा दिवस कुठल्या तालुक्यासाठी घालवलेला नाही. अजितदादांचे महाराष्ट्रामध्ये उमेदवार आहेत, प्रत्येक नगरपालिका नगरपंचायत लढवते ती आणि त्यांनी कुठंच एवढा वेळ दिलेला नाही, डायरेक्ट सभेसाठी वेळ दिलेला असतो. आता सभा आणि रॅली म्हणजे अजित पवार यांचा सकाळी 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत वेळ जाणार आहे 4-5 पर्यंत. आणि एवढा वेळ त्यांनी कधीच कुठल्या तालुक्यासाठी दिलेला नाही, परंतु इंदापूर तालुक्यासाठी हा वेळ द्यावा लागतोय त्यांना. त्याचं कारण हे तसंच आहे की त्यांची पत्नी ही लोकसभेची उमेदवार आहे बारामती लोकसभा मतदारसंघातून आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये हे जे 5 तालुके येतात त्यापैकी इंदापूर तालुका आहे. म्हणजे जसं की बारामती असेल, दौंड असेल, इंदापूर असेल, पुरंदर असेल, वरचा भोर हवेली भोर असेल, मुळशी असेल, हे जे वरचे तालुके आहेत. म्हणजे अगदी हा बारामती लोकसभा मतदारसंघ असा फार लोणावळ्याच्या अलीकडपर्यंत गेलेला आहे. म्हणजे असा पुण्याला अर्धा येडा मारलेला ह्या लोकसभा मतदारसंघाने. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या ज्या नगरपालिका नगरपंचायती येतात त्या सगळ्या जिंकण्याचं मानस हे अजित पवारांनी ठेवलेलं आहे. जसं की आता बारामती नगरपालिका असेल, बारामती मधलीच माळेगाव नगरपंचायत आहे, असंच इंदापूर नगरपालिका, ह्या सगळ्या नगरपालिका जिंकायच्या
म्हणजे आपल्या मतदारसंघामध्ये येणारी म्हणजे दौंड असेल, वरती भोर असेल, पुरंदरची असेल, ह्या सगळ्या नगरपालिका जिंकायच्या म्हणजे येणाऱ्या काळामध्ये त्यांची जी पत्नी आहे सुनित्रा पवार यांच्यासाठी लोकसभा ही सुखकर करायची असा अजित पवारांचा मनसुबे आहेत. त्याच्यासाठी त्यांनी इंदापूर शहर नगरपालिका जिंकण्यासाठी कष्टाची पराकाष्ठा केलेली आहे. म्हणजे अगदी इंदापूर शहरामध्ये रॅली काढणं, सभा घेणं मोठी, पुन्हा अजितदादांचे चिरंजीव हे सगळे जणांनी म्हणजे अगदी जोर असा लावला इंदापूर नगरपालिका जिंकण्यासाठी. त्यातच दत्तामामा भरणे यांची पत्नी असेल, मुलगा असेल, हे प्रामुख्याने या प्रचारामध्ये त्यांनी झोकून दिलेलं आहे. आणि ही काही करून इंदापूर नगरपालिका जिंकायचीच असा चंग अजित पवार आणि दत्तामामा भरणे यांनी मानलेला आहे. आणि त्याचीच नांदी ही म्हणजे आजचा जो प्रचार आहे, आता उद्याच्याला प्रचार संपणार आहे, उद्या हा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. या प्रचारामध्ये आता खरंच कोण आघाडी घेते हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. तसंच विरोधात सुद्धा हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांनी चंग बांधलेला आहे की ही नगरपालिका काही करून आपण जिंकायची आणि भरणेंची नाचिक्की महाराष्ट्रामध्ये करायची. म्हणजे उद्या आपण सांगायला तयार की बाबा आमच्या तालुक्यामध्ये राज्याचा कृषी मंत्री आहे, कॅबिनेट मंत्री आहे आणि आम्ही तिथली नगरपालिका कशा पद्धतीने जिंकली, म्हणजे यांचा जनाधार किती मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालाय हे दाखवण्याचं काम हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर हे महाराष्ट्रभर करतील असं काहीच आहे. आता हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने हे तर रोजच वार्ड वाईज सभा घेतात, वार्ड वाईज फिरतायत. म्हणजे प्रत्येक मतदारसंघाच्या मतदाराच्या घरी 2-2, 3-3 वेळा त्यांनी चक्रा मारलेल्या आहेत की बाबा काही करून आम्हाला मतदान द्या. म्हणजे आपल्याला एक वेळेस या भरणे मामाला धडा शिकवायचा आहे, भरणे मामाचं लय झालंय, अतिरेक झालाय असं काहीशी भाषणामध्ये उल्लेख केला जातो. तर असंच बघा, आता दोन्ही पार्ट्यांनी जोरदार असा प्रचार सुरू केलेला आहे, एकमेकावरती टीका टिप्पणी जोरात सुरू आहे. त्यात आता दस्तूर खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारच आल्यामुळं अजून ह्याच्यातलं चित्र बदलू शकतं की आता आज त्यांची सभा आहे, रॅली आहे आणि उद्या प्रचाराचा शेवट आहे. उद्या सुद्धा दत्तामामा भरणे हे इंदापूर शहरामध्ये तळ ठोकून बसणार आहेत. आणि परवा दिवशी 2 तारखेला मतदान आहे, 3 तारखेला लगेच त्याचा निकाल आहे. त्याच्यामुळे 3 तारखेला आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. परंतु सध्याचं वातावरण जे आहे ते काहीस दत्ता भरणे यांच्या बाजूने आहे की काय असं लोकांचं चित्र आहे, म्हणजे लोकांना वाटतंय. परंतु ते मतदानामध्ये रूपांतर झालं पाहिजे. सभेला जरी गर्दी झाली तरी मतदानात रूपांतर झालं पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं असतं मित्रांनो. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.